तर पुण्यातून सुप्रिया सुळे बोलतायत, पाहूयात. का होते की 10 वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही. मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचंय की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल, मराठीतच आहे, आणि 3 तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, उर्दूमध्ये पण आहे, पण मराठीत पण आहे. आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर आज टीका करतायत. अतिशय विनम्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो वाचावा, कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये, म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करतायत, कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आहे. आणि ही शब्दाची गॅरंटी आहे, ती वाली गॅरंटी नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल अटॅक. अमोलदादांनी बरेच गोष्टी, काल बऱ्याच घटनाही झाल्या, पण मला तसलं राजकारण करायचं नाही आणि मध्ये केली नाही. त्यांनी किती खाली पातळी सोडून टीका केली आमच्यावर, तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ, पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषणं करणार नाही. कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे. माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाही आहे. माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठलाय. आज मराठी माणूस, तुम्ही बघा सगळे पक्ष जे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडलेत. ते जो विरोध करतात तो मराठी माणसाच्याच विरोध करतात. आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत, अमोलदादा तुमच्या मतदारसंघात फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती, 2 लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या. त्या 2 लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि ही आपली लढाई आहे. आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे, आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे, आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे 15-1 दिवस, आता बारामतीमध्ये पुढचे 15-18 दिवस आहोत, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना सगळे कोणी महाबळेश्वर गोवा कोई नहीं जा रहा है, सब इधर ही रहने वाले इस टाइम. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की 8 तारखेला आम्ही पुण्याला आणि मावळला आणि शिरूरला पूर्ण ताकदीने तुमच्या प्रचारासाठी येणार आहे. एक शेवटचा मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते. आपलं चिन्ह गेलं, यावेळेस माझं आणि अमोलदादाचं चिन्ह बदललेलं आहे. आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं. आमचं चिन्ह का बदललं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं, आपला पक्ष पण नेला. मग कोणीतरी म्हणलंय रडत बसतील, ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे. मी माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू. आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा, माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस. किती मोठे शुभ संकेत आहेत बघा. जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा रामकृष्ण हरी. आता बघा लग्न कार्य तुतारीच वाजते. नवीन काही काम करता सुरुवात असते, दुकानाचं ओपनिंग, माझ्या शॉपीचं ओपनिंग, माझ्या मोबाईलच्या दुकानाचं ओपनिंग, तुतारीवाला माणूसच तिथे असतो. आणि जेव्हा मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते तिथे पण तुतारीवाला माणूसच असतो. आणि महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असतं, कुठलाही चॅनल पण चालवून बघा, तुमच्या चॅनलच्या जाहिरातीत पण तुतारी वाजवणारा माणूसच असतो. त्याच्यामुळे हे शुभ संकेत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्याला ही तुतारी, आणि तुतारी अर्थातच कोणाच्या हातात द्यायची आहे,
आमचे बंधू रवींद्र दंगेकरजींच्या हातात आपल्याला ही तुतारी द्यायची आहे. शाहू फुले आंबेडकर जीतेगा दंगेकर. त्यामुळे आम्ही तिघ मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की एका हातामध्ये तुतारी आहे आणि दुसऱ्या हातात मशाल आहे. आणि आज आपल्याला हे जे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी हे दिल्लीचं षडयंत्र चाललंय त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला 7 तारखेला आणि आपल्याला शिरूरला आणि पुण्याला 13 तारखेला. माझी एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तारीख आणि आपलं चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोचवा पूर्ण ताकदीने. आज सगळीकडे ट्रॅफिक लाईट दिसला तरी माणूस माझ्याकडे बघून म्हणतंय तुतारीच वाजणार यावेळेस. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि ज्येष्ठ पण म्हणतात तुतारी. पण आपण सगळे मोठ्या संख्येने आज इथे आला. बूथ कमिटीचं काम आज जयंतराव नाही आहेत पण बूथ कमिटीमध्ये काँग्रेस पक्ष, सेना, आम आदमी पार्टी, समाजवादी सगळ्या पक्षाचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी एक कुटुंब म्हणून आज इथे काम करतायत. आज अतिशय चांगलं नियोजन तिन्ही पक्षाच्या माध्यमातून झालं. याबद्दल सगळ्या पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज बाहेरून आलेल्या पृथ्वीराज बाबांचे आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. धन्यवाद.